नमस्कार. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळी याचा आजचा दुसरा दिवस आहे, म्हणजेच धनत्रयोदशी आहे. भगवान धन्वंतरी यांचं पृथ्वीवरती अवतरण झालं होतं. समुद्र मंथनातील 14 रत्नांपैकी एक असणारे भगवान धन्वंतरी यांचं अवतरण याला स्मरून ही भगवान धन्वंतरी यांची जयंती म्हणूनच धनत्रयोदशी ही साजरी केली जाते. याचा कोणत्याही संपत्तीशी, धनाशी किंवा धने ह्या तत्वाशी संबंध नाहीये. कारण की हिंदू संस्कृती ही सुद्धा सांगते की सर्वप्रथम आरोग्य पूजावं, म्हणूनच प्रथम दिवाळीत धनत्रयोदशी येते आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन येतं, ज्यामध्ये लक्ष्मी किंवा धनाची पूजा केली जावी किंवा संपत्तीची पूजा केली जावी. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि त्यानंतर धनाला प्राधान्य द्यावं. हे झालं धनत्रयोदशीबद्दल. म्हणून आज सर्वांनी भगवान धन्वंतरी यांचं पूजन करून सर्वांना निरोगी आरोग्य आणि आयुष्य लाभावं याची प्रार्थना करूयात. आता दिवाळीबद्दल जाणून घेऊयात. आपला प्रत्येक सण हा एक दिशादर्शक असतो. पुढे येणारा ऋतू आणि त्यानुसार निसर्गात होणारे बदल आणि त्यानुसार आपण कोणत्या स्वरूपाचा आहार विहार ठेवणं गरजेचं आहे हे आपल्याला सणांमधून कळत असतं. जे आपण मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलं की मागचा ऋतू हा शरद ऋतू होता. शरद ऋतूमध्ये नवरात्री असोत किंवा कोजागिरी असो, यामध्ये कशा स्वरूपाचा आहार विहार सांगितला होता, जेणेकरून आपण निरोगी राहू शकू आणि आपल्या परंपरा कशा आपल्या आरोग्याशी गुंफल्या गेल्या होत्या हे आपण पाहिलेलं. आत्ता येणारा सण हा दिवाळी सण शरद ऋतू आणि हेमंत ऋतू याच्या संधी काळामध्ये असतो. म्हणजे एक ऋतू संपत असतो, शरद ऋतू संपत असतो आणि हेमंत ऋतू सुरू होत असतो. यामध्ये निसर्गामध्ये कोरडेपणा वाढत असतो, थंडी वाढत असते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीबरोबर शरीरामध्ये बल वाढण्यास सुरुवात होत असते. कारण की आपण दक्षिणायनकडे चाललेलो आहोत, सूर्याची उष्णता कमी होत चाललेली असते आणि थंडी वाढत चाललेली असते आणि साहजिकच शरीराचं बल वाढत चाललेलं असतं आणि त्याचबरोबर शरीरातील अग्नीही वाढत चाललेला असतो. की तुम्ही कोणत्याही स्वरूपाचा जड आहार जरी घेतला तरी शरीर पचवू शकत असतं आणि म्हणूनच हा काळ हा आयडियली निरोगी राहण्यासाठी किंवा एखाद्याला शरीर चांगलं सुदृढ बनवण्यासाठी आयडियली चांगला असतो. म्हणूनच आपल्या या दिवसांमध्ये फराळ हे जड असतं, ज्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असतं, ज्यामध्ये डाळीचे पदार्थ वगैरे किंवा तळलेल्या गोष्टी आपण जास्त प्रमाणात खातो, जेणेकरून जास्त प्रमाणात आपण चांगलं खाऊन निरोगी राहू शकू. कारण की आपल्या शरीराची अग्नी वाढलेली असते आणि ते चांगल्या प्रकारे पचलं जाऊ शकतं. त्याचबरोबर अभ्यंग हे नित्य करायला सांगितलेलं आहे, जे की दिवाळीमध्ये आपल्याला सिम्बॉलिकली सांगितलेलं आहे की या दिवसांच्या पुढे तुम्हाला अभ्यंग करणं गरजेचं आहे. कारण की बाहेरची थंडी आणि वृक्षता यामुळे शरीरामध्ये थंडी आणि वृक्षता वाढत असते आणि तीच थांबवण्यासाठी अभ्यंग हे स्निग्ध आणि उष्माकर असतं. म्हणजे शरीराची उष्मा वाढवणारं असतं आणि स्निग्ध करणारं असतं. म्हणूनच ह्या दोन्ही गोष्टी दिवाळीत सांगितलेले सर्व गोष्टी आपण नित्य फॉलो करू, चॅनलला सबस्क्राईब करू आणि